नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी सांबर मसाला बनवून उडपी स्टाईल सांबर आणि इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेट करण्यासाठी त्याचप्रमाणे जाळीदार इडली बनवण्यासाठी काय करावं ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर या ठिकाणी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. या प्रमाणात जर आपण डाळ आणि तांदूळ मोजले तर आपली इडली छान मऊ लुसलुशीत होते. तांदूळ आणि डाळ 3 ते 4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये साधारणतः पाव चमचा मेथीचे दाणे घालून घेतलेले आहे. मेथीच्या दाण्यामुळे एकतर इडलीचं पीठ फर्मेट होण्यासाठी मदत होते आणि टेस्टही छान येते. 8 ते 10 तास डाळ आणि तांदूळ भिजत घालून घेतलेलं होतं. तर त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात अगोदर डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ चिकट असते त्यामुळे अगोदर वाटायचे, मग तांदूळ वाटायचे. त्यानंतर या ठिकाणी डाळ भिजत घालताना जे पाणी वापरलेलं होतं त्याच पाण्याचा डाळ वाटताना वापर करायचा. यामुळे पीठ फर्मेट होण्यासाठी मदत होते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी पेस्ट डाळीची जी आहे ती आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे किंवा एकदम बारीक अशी डाळ या ठिकाणी वाटून घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. डाळीप्रमाणे तांदूळही वाटून घ्यायचा आहे. तांदूळ वाटतानाही भिजवलेलं पाणी यामध्ये घालून जाडसर असा तांदूळ जो आहे तो वाटून घ्यायचा आहे. तांदूळ जो आहे तो जाडसर वाटल्यामुळे इडली जी आहे ती सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. यासाठी जाडसर असा तांदूळ जो आहे तो वाटून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर पोह्याचाही वापर करू शकता. तर 1 वाटी पोहे या ठिकाणी घेऊन ते भिजत घालून यामध्ये वाटून घालायचे आहेत. तर या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून फर्मेट होण्यासाठी साधारणतः 8 ते 10 तास ठेवून घ्यायचं आहे. हिवाळ्यात पीठ छान फर्मेट होण्यासाठी एकतर जाडसर कपड्यामध्ये किंवा टॉवेलमध्ये भांडं व्यवस्थित गुंडाळून उबदार जागेवरती ठेवायचं किंवा एखादं पातेलं गरम करून त्यामध्ये भांडं ठेवून घ्यायचं आहे. यामुळे हे पीठ लवकर फर्मेट होण्यासाठी मदत होते. तर या ठिकाणी साधारणतः 10 ते 12 तास झालेले आहे आणि आपलं पीठ जे आहे ते फर्मेट झालेलं आहे. छान जाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पडलेली आहे. तर हे पीठ व्यवस्थित एकाच बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. छान प्लफी असं पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. एकाच बाजूने हळुवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण फर्मेट होतानाही थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मिठाचा वापर हा कमी करायचा आहे. ज्यावेळी आपण डाळ तांदूळ दळला त्यावेळी यामध्ये मी पोह्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे यामध्ये मी थोडासा सोडा घालून घेतलेला आहे. साधारणतः पाव चमचाला कमी इतका सोडा घातलेला आहे जेणेकरून इडली फ्लफी व्हावी यासाठी. तर या ठिकाणी सोड्याऐवजी इनोचाही वापर तुम्ही करू शकता. सोडा ॲक्टिव्ह व्हावा यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं अशा पद्धतीने इडलीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. इडली तयार करण्याअगोदर इडली पात्राला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये पीठ घालून छान इडल्या ज्या आहेत त्या तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी इडली पात्र अगोदरच पाणी टाकून गरम करण्यात ठेवलेलं होतं. त्यावरती इडल्या घालून झाकण ठेवून मंद आचेवरती साधारणतः 10 ते 12 मिनटं इडली जी आहे ती वाफवून घेतलेली आहे. इडल्या ज्या आहेत थोड्याशा थंड झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती तयार झालेली आहे. अजिबात पात्राला चिकटलेली नाही आणि मऊसूत अशी इडली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार अशी इडली जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता यानंतर सांबरची तयारी करून घेऊयात. सांबर करण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घालून घेतलेली होती. साधारणतः 1 तास या ठिकाणी डाळ जी आहे ती मी भिजत घालून घेतली होती. त्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. साधारणतः
2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरं, हिंग, 1 चमचा काळी मिरी, 2 चमचे धने, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालून छान मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण उडपी स्टाईलने मसाला बनवतो आहे, सांबर मसाला या ठिकाणी बनवतो आहे। त्यासाठी सगळे पदार्थ हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मेथी घालून घेतलेली आहे अर्धा चमचा, त्यानंतर 5 ते 6 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कांदा आणि 1/4 कप खोबरं किसून घेतलेलं घालून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मद्रासी कांदा मिळतो, पण माझ्याकडे तो मला अवेलेबल झाला नाही, यासाठी मी आपला कांदा जो आहे नॉर्मल कांदा तो या ठिकाणी घालून घेतलेला आहे। हे सगळे पदार्थ मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। नंतर रूम टेम्परेचरला येईपर्यंत हे मसाले थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर सगळे मसाले मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी पेस्ट तयार करताना अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। दरदरीत जर पेस्ट राहिली तर सांबरला हवी तशी टेस्ट येत नाही। तर या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। तर या ठिकाणी एका कढईमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मीडियम साईजचा मोठ्या क्यूबमध्ये कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा फुल गॅसवरती परतवायचा आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिट कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे, फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये कापून घेतलेला 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटोही त्याच पद्धतीने जाडसर असा या ठिकाणी कापून घेतलेला होता, तेही मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे। थोडासा टोमॅटो परतायला लागला की यामध्ये हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आपण या ठिकाणी मिरच्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे लाल तिखटाचा वापर हा या ठिकाणी थोडासा कमी केलेला आहे। साधारणतः लाल तिखट थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी गरम केलेलंच घालायचं आहे, यामुळे सांबारला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये कापून घेतलेल्या भाज्या घालून घेतलेल्या आहे। आवडीनुसार हव्या त्या भाज्या या ठिकाणी आपण घालू शकतो। तर या ठिकाणी मी वांगा, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालून घेतलेल्या आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये याच पद्धतीचा सांबार मसाला तयार करून सांबार जे आहे ते बनवलं जातं। हा बनवलेला मसाला जो आहे यामुळे छान अशी टेस्ट जी आहे ती सांबारला येते। त्यानंतर यामध्ये शिजवलेली घोटून घेतलेली डाळ घालून घेतलेली आहे। घरी जेव्हा आपण सांबार बनवतो त्यावेळी डाळ जास्त घेतो आणि बाकीचे सगळे पदार्थ हे कमी घेतो, त्यामुळे आपल्या सांबारला हॉटेलसारखी टेस्ट येत नाही। डाळ टाकून झाली की झाकण ठेवून सांबार जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सांबारच्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहे। आता यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे। गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर सांबार व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो व्यवस्थित विरघळला जाईल। अशा पद्धतीने परफेक्ट उडपी स्टाईल सांबार या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे। तयार केलेले इडली सांबार एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखी इडली आणि सांबार जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। हॉटेलसारखा थिकनेसपणा आणि कलर जो आहे तो आपल्या सांबारला आलेला आहे। त्याचप्रमाणे इडलीसुद्धा छान मऊसूत आणि जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे। तर आजची आपली ही उडपी स्टाईल सांबार आणि इडलीची रेसिपी तुम्हीही घरी नक्की ट्राय करून बघा। चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।